अध्याय 17 श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिसाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली यासी सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसलेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठा उठी सांगितलेल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिसाच्या लागले थोर माझीनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता काठिम्यापुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्याच्या चित्तात दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी एकीले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदाले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी पाहुण्या स्वभक्ताशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येती दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगते ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून असे भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही या जाऊनी अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया आणावे पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसे धावून या वेंगेसी मेठी चरणी घातली निज सुताते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रातदिन समर्थांपुढे करीती भजना पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्याचे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीचे ऐसे न करावे काही मी अजन लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करून निश्चित चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तर शिन झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सनिग्ध आणावे परी सुता त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सतल असे मग सांगती समर्थ त्यासे घालवणे पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही शीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रवण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र वाणे बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती भोजनाते न उठीती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती शनोशोनी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला
मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार गत पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकांता तो दुःखमय समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघेले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार अवतारला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत भाविक भक्त परिसत सप्तदश अध्याय गोढा श्री भगवत चरणार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु।